आरक्षण अरे आडकाठी आणणाऱ्याचा आडकाठी आणणाऱ्याचा अरे वरंगावच्या गरीब जनतेला धान्य वरंगावच्या गरीब जनतेला धान्य वरंगावच्या गरीब जनतेला धान्य गरीब लोकांना धान्य मिळालं पाहिजे यासाठी हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता। आणि हे गरीब लोक आहे हे मजुरीला जातात, मजुरी दुपून सण असते तिथे आले थांबले। आता जर कधी नगरपालिकेनं जर कधी त्यांना दवंडी दिली, त्यांना तिथे बोलवलं, ते तिथे आले आणि तिथे मला तिथे थांबणं आवश्यक आहे की त्या लोकांना सांगणं आणि लोकांना त्या या गोष्टीचा न्याय देणं ही भूमिका होती। तिथे लोक आले, त्यांनी हे सर्व डॉक्युमेंट जमा केलं, परंतु तुमचा महसूल प्रशासनाचा तिथं कोणीही आला नाही। म्हणजे एक प्रकारे गरीब जनतेची थट्टा त्या माध्यमातून आहे। आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर कधी आज जर आम्हाला कॅम्प घेण्याचं सांगितलं तर तुम्ही हे कोणाच्या दबावापोटी तो कॅम्प कॅन्सल केला याचं नाव तुम्ही आम्हाला सांगा, जनतेला सांगा। कारण की या जनतेची थट्टा मॅडम, आज जे गरीब लोक आहे बिचारे सकाळी मजुरीला जातात, संध्याकाळी घरी येतात, काय खातील ते मजुरी डुबून सण थांबले। आम्ही काही म्हणत नाहीये, जे बोगस असतील काय ठरा त्यांच्यावर कार्यवाही करा, पण जे गरीब जनता या गरीब जनतेला तुम्ही का वेठीस धरताय? आज हे जनता वेठीस धरली गेली आहे मॅडम। म्हणजे आज हे आले इथे स्वतःच्या पैशाने इथे आले। मला कोणत्याही परिस्थितीमध्ये आजच्या आज या लोकांना न्याय आणि खरंच मी काल अचानक पत्र काढलं, त्यामुळे तुमची अव्यवस्था झाली, त्याबद्दल खरंच मला प्रशासनाच्या वतीने मी आपली माफी मागते। आता तुम्हाला विशेष सांगते काय झालं, आपल्याकडे सध्या जे मी पत्र पाठवलं काल तुम्हाला, मी शुक्रवारी पत्र पाठवलं होतं नगरपालिकेला की सुनील काळेंनी खूप फॉलोअप घेतला होता, मॅडम आमच्याकडे कॅम्प घ्या। मला ते प्रत्येक वेळेस येऊन सांगतात आणि बरेच लोक येतात की मॅडम वरणगाव हे थोडं लांब पडतं, त्या लोकांना इथे येणं जमत नाही, तर तिथं कॅम्प घ्या। त्याच्यामुळे मग मी माझ्या लोकांशी चर्चा केली आणि जसं आपण काही गावांमध्ये घेतलेले आहेत कॅम्प, तसं आपण वरणगावमध्ये पण कॅम्प घेऊ शकतो असं मी आमच्या पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सांगितलं। तसंच संजय गांधीवाल्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा मध्यंतरी तिथे कॅम्प घ्या। त्यानंतर मग मी एक तारीख त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सोमवारची तुम्हाला कळवली होती, परंतु सध्या माझा पुरवठ्यामध्ये माझे फक्त 3 लोक आहेत कार्यरत आणि 3ही लोक सध्या गॅस एजन्सी चेक करण्यासाठी आहे। घरगुती गॅसचा तुटवडा आहे आणि पुरवठ्याचं ते काम आहे। काल सुद्धा ते तपासण्या करत होते, परवा पण तपासण्या करत होते आणि रोज आपण काय करतोय ना, गॅसचा पुरवठा खंडित होऊ नये किंवा कुठे संग्रह होऊ नये हे कायदेशीररित्या त्यासाठी तपासणीसाठी आपलं पथक पाठवतोय। आज सुद्धा पुरवठ्याचे अधिकारी त्याच कामात आहेत, ते इथं ऑफिसमध्ये नाही आहे, लोकांशी आम्ही बोलतो। म्हणून त्यामुळे आपण काय म्हटलेलं आहे काल पत्र काढून की तुम्हाला तारीख दिलेली होती, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला लेखी कळवलं मुख्याधिकाऱ्यांना की आपण तुर्तास सध्या थांबवतो आहे, पण नंतर आपण तिथे कॅम्प घेऊ, याबद्दल मी आपल्याला लेखी दिलं। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे 15 मेला वरणगाव नगर परिषदेमध्ये महाराजस्व अभियान आपण घेतो आहे, ती तारीख कळवलेली आहे मी आपल्याला सर्व, कदाचित आपल्यापर्यंत आलेली असेल। त्या दिवशी फार मोठं अभियान आपण तिथं होणार आहे। तिथं पुरवठा, संजय गांधी, तलाठी मंडळ अधिकारी, त्यानंतर भूमी अभिलेख, कृषी, म्हणजे सर्वच विभागाचे, आरोग्य विभाग, सर्व विभागांचे अधिकारी तिथं एकत्र येऊन तिथं आपण मोठ्या प्रमाणात तिथं लोकांच्या सुविधा त्यांना त्यांचे अर्ज स्वीकारून ते आपण त्यांना देणार आहोत। त्याच्या आधी 8 दिवस आधीच आपली यंत्रणा जी आहे, तलाठी मंडळ अधिकारी, हे संजय गांधीचे लोक, हे सर्व लोक आपल्याशी संवाद साधतील की बाबा कोणत्या लोकांचे कामं आहे, ते अर्ज जर आमच्याकडे आधी दिले तर आपण जे होऊ शकतात नियमानुसार ते आपण त्या कॅम्पमध्येच त्यांना लाभ देऊ। या पद्धतीनं आमचं नियोजन होतं। तो कॅम्प 15 मेला नियोजित आहे आपल्या वरणगावमध्ये।